नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात कालच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे जे काही पुरुष उमेदवार नेमकी टेट परीक्षा दिलेली आहे, तर त्या टेट परीक्षेमध्ये पुरुष उमेदवार किती आहेत तर त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून माहिती आपण बघितली होती। तसंच आजच्या हे व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचे ह्या ठिकाणी बघा 100+ ज्या उमेदवारांना मार्क आहे, तर अशा उमेदवारांचं बघा इथं खास करून पुरुष उमेदवारांसंदर्भात हा स्पेशल व्हिडिओ असणार आहे की ज्यांना 100+ मार्क बघा असणार आहे, तर असे ऑल प्रवर्गाचे नेमके किती उमेदवार या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जो काही सेफ स्कोर आहे, तर तो सेफ स्कोर कोणत्या प्रवर्गाचा काय असू शकतो। तसंच जे काही आपल्याला माहिती आहे की जवळपास 21 ते 22,000 वेकेन्सी जी आहे, तर ती वेकेन्सी सध्या पवित्र पोर्टलवर अपलोड झालेली आहे। तर ह्या वेकेन्सीमध्ये तुमचा इथं बघा जो काही नंबर असेल किंवा तुमचं सिलेक्शन असेल, तर ते कुठपर्यंत किंवा किती मार्कापर्यंत या ठिकाणी होऊ शकतं ते देखील आपण बघणार आहोत। आणि महत्त्वाचं जे काही 100 प्रेफरन्स आहे, तर ते 100 प्रेफरन्स नेमके कसे द्यायचे, तर त्यानुसार देखील आपण संपूर्ण जे काही ॲनालिसिस आहे, तर अशा पद्धतीने बघा स्लाइडच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पुढे जे काही 100 प्रेफरन्स देताना आणि शिक्षक भरतीमध्ये कशा पद्धतीने कॉम्पिटिशन सध्या बघा असू शकतं, तर त्या अनुषंगाने ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे। संपूर्ण माहिती सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शिक्षक पद भरतीमध्ये एकंदरीत ह्या ठिकाणी जवळपास 2,00,000+ उमेदवारांनी परीक्षा दिलेली होती आणि ह्याच्यामध्ये जे काही उमेदवार आहे, तर त्या उमेदवारांमध्ये 1,70,000 जवळपास जे काही उमेदवारांची ह्या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय सध्या झालेलं आहे। आता आपल्याला माहिती आहे की कालच्या दिवसाला सध्या जी काही 20 तारखेपर्यंत जाहिरात अपलोड करण्याची ह्या ठिकाणी मुदतवाढ अंतिम होती आणि आजचा एक दिवस म्हणजे ह्या ठिकाणी पुन्हा जी काही मुदतवाढ आहे, तर ती फक्त एका दिवसाची दिलेली आहे आणि पुढील जी काही प्रक्रिया असेल प्रेफरन्स संदर्भात किंवा जाहिराती संदर्भात, तर ती लवकरच आपल्याला म्हणजे पुढच्या महिन्याच्या बघा ह्या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात। तर सध्या ह्या उमेदवारांमधून 1,70,000 सेल्फ सर्टिफाय, 2,00,000+ जे काही उमेदवार टेट परीक्षा दिलेले, तर ह्याच्यामध्ये फक्त महिला उमेदवारांसंदर्भात बघा आपण व्हिडिओ तर बनवलेच आहे, परंतु पुरुष उमेदवारांसंदर्भात देखील व्हिडिओ आपण बनवणार आहोत। तर ह्याच्यामध्ये आपल्याला टोटल बघा ह्या ठिकाणी 2 लाखांमध्ये जे काही पुरुष उमेदवार आहे, तर ते 80,000 जवळपास आपल्याला पाहायला मिळत आहे, बरोबर। ऑल प्रवर्गामध्ये 80,000च्या जवळपास इथं पाहायला मिळत आहे। ह्याच्यामध्ये सेल्फ सर्टिफाय जर तुम्ही बघितलं तर जवळपास 70,000+ उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाय पुरुष उमेदवारांचं सध्या पाहायला मिळणार आहे। आता ह्याच्यामध्ये आकडेवारी तुम्हाला बरीचशी बघा मोठी दिसते, परंतु आपण जे काही एक सर्वसाधारण 101 मार्क म्हणजे 100+ मार्कापासून तर ह्या ठिकाणी जे काही हायेस्ट असलेले उमेदवार आहे म्हणजे अगदी 200 मार्कापर्यंत, तर ते उमेदवार नेमके ऑल प्रवर्गामध्ये बघा ह्या ठिकाणी किती असणार आहे, तर ते सध्या आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर आपल्याला माहिती आहे की ह्या ठिकाणी तुम्हाला एक स्लाइड दिसते की एकूण 100+ असलेले जे काही मेल उमेदवार आहे, तर ते किती असणार आहे, तर जवळपास 28,333 उमेदवार सध्या बघा ह्या ठिकाणी आपल्याला ज्यांचे 100+ मार्क म्हणजे जवळपास 101 पासून सुरुवात जर केली आपण ह्या ठिकाणी, तर ते मार्क सध्या इथं असणार आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही गट बनवण्यात आले बघा 101 ते 120, बरोबर, 20-20 मार्काचे गट आहे, 121 ते 140, 141 ते 160, 161 ते 180, 181 ते 200 अशा पद्धतीने ह्या तुम्हाला बघायला मिळते। आता तुम्ही नेमकं ह्या रेंजमध्ये आहेत किंवा ह्या रेंजमध्ये आहे किंवा ह्या रेंजमध्ये आहे किंवा ह्या रेंजमध्ये आहे, नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला निवडी संदर्भात जी काही ह्या ठिकाणी शंका असेल तर तुम्ही कमेंट अवश्य तुम्ही करू शकता। तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही इथं विचार केला तर ओपनचा जर इथं बघा विचार जर केला, तर 101 ते 120 मध्ये 2100 जवळपास उमेदवार म्हणजे 2189 उमेदवार आहे। 121 ते 140 दरम्यान 800 उमेदवार आहे। त्यानंतर 141 ते 160 दरम्यान 211 उमेदवार आहे। 161 ते 118 मध्ये 45 उमेदवार आहे। 181 ते 200 पर्यंत 2 उमेदवार पाहायला आपल्याला मिळतात, म्हणजे ओपन मध्ये किती तर 3,247 उमेदवार पाहायला मिळतात। त्यानंतर एससी प्रवर्गाचा जर विचार केला तर ह्यांचे किती 4176 उमेदवार, एसटी प्रवर्गामध्ये 1981 उमेदवार सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। विजेएचा जर विचार केला तर 1,050 उमेदवार पाहायला मिळत आहे। एनटीबीचा विचार केला तर 827 उमेदवार पाहायला मिळत आहे। एनटीसीचा विचार केला 1746 उमेदवार आहे। एनटीडीचा विचार केला तर 1139 उमेदवार आहे। एसबीसीचा विचार केला तर 370 सर्वात कमी उमेदवार पाहायला मिळतात। ओबीसीचा विचार केला तर 9,341 उमेदवार आहे। एससीबीएससी संदर्भात जर विचार केला तर 3,291 उमेदवार आहे आणि ईडब्ल्यूएसचा विचार केला तर
65 उमेदवार आहे, म्हणजे हे टोटल उमेदवार आहे 28,333. आता इथं बघा, तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जर ह्या ठिकाणी रेंज जर तुम्ही बघितली, आता काही उमेदवार जे आहे 141 ते 160 दरम्यान असेल, बरोबर. इथं जर तुम्ही एक उदाहरण घेतलं एनटीबी संदर्भात, जर समजा इथं उदाहरण घेतलं, तर इथे एनटीबीचे 140 ते 160, म्हणजे 141 ते 160 मध्ये किती आहे, फक्त 32 उमेदवार पाहायला मिळत आहे. आता हे जे 32 उमेदवार आहे, तर ह्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये इकडचे जे उमेदवार आहे, तर हे सध्या बघा ह्या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये नसणार, बरोबर. ह्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये कोण असणार, तर हे जे पुढचे 3 उमेदवार आहे, तर हेच उमेदवार सध्या बघा ह्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये पुरुष जो काही गटामध्ये सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार. आता ह्याच्यामध्ये बघा, जर वेकेन्सी आली तर पुरुषांना महिला उमेदवार देखील कॉम्पिटिशनमध्ये सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार, कारण महिला उमेदवारांची जी काही संख्या बघितली, त्यांचे मार्क बघितले, तर ते पुरुष उमेदवारांपेक्षा काही ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणजे सर्वसाधारणच्या वेकेन्सीमध्ये महिला उमेदवारांना देखील त्या ठिकाणी कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळणार आहे पुरुष उमेदवारांसोबत. मग ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं इथं 32, मग हे 32 उमेदवार जे आहे, तर हे प्रत्येक गटासाठी वेगवेगळ्या गटासाठी असू शकतात, बरोबर. कोणी 5वी ते 6वी साठी असेल, 1 ते 5 साठी असेल, कोणी 6 ते 8 साठी असेल, कोणी 9 ते 10 साठी असेल, 11 ते 12 साठी असेल. त्याच्यात टीईटी पास असणारे, सीईटी पास असणारे, त्यानंतर ह्या दोन्ही परीक्षा पास नसणारे, असे उमेदवार बरेच असणार. म्हणजे एक एक गटामध्ये 2-2, 3-3 उमेदवार देखील आपल्याला येताना पाहायला मिळणार. म्हणजे ह्या ठिकाणी जे काही कॉम्पिटिशन आहे, तर ते कॉम्पिटिशन बघा अगदी कमी सध्या असणार आहे. ह्याच्या पुढे जाऊन जर समजा तुम्ही ह्या रेंजमध्ये आहे 121 ते 140 ह्या रेंजमध्ये, बरोबर. आता इथे देखील तुम्ही बघू शकता की 3 डिजिटमध्ये आकडेवारी आलेली आहे, बरोबर. आता इथे जर समजा तुम्ही एसटी प्रवर्गाचे उमेदवार आहात आणि तुम्ही ह्या रेंजमध्ये आहे, म्हणजे 291 उमेदवारांमध्ये तुमचा इथं नंबर येत आहे, म्हणजे तुमच्या पुढे हे जे 38-5 हे जे आहे, तर हे फुल कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. त्यांच्यासोबत महिला उमेदवार कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. परंतु इथून खालचे जे उमेदवार आहे, तर हे तुमचे कॉम्पिटिशनमध्ये नसणार. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, तुमचे कॉम्पिटिशन ह्या ठिकाणी बऱ्यापैकी बघा गट जर केले तर कमी होत आहे, कारण आपल्या सोबतचे जे काही पुढचे उमेदवार आहेत, तर ते कोणत्या गटासाठी पात्र आहे, त्यांची पात्रता काय आहे ते आपल्याला माहिती नाही. साहजिक आहे, 291च्या 291 एकाच गटासाठी सध्या पात्र नसणार, कारण संपूर्ण उमेदवारांची वेगवेगळी पात्रता असणार आहे, वेगवेगळ्या गटासाठी ते पात्र असणार आहे. म्हणून तुमची ह्यापैकी कोणत्या रेंजमध्ये सध्या बघा ह्या ठिकाणी तुम्हाला मार्क आहे, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तुमचा विषय असेल, तुमचा प्रवर्ग, त्या संदर्भात तुमची निवड होणार की नाही ते आपण त्याच्यावरती अनालिसिस करून तुम्हाला रिप्लाय हा देणार आहोत. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण, तर टोटल 80,000 उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर. एकूण पुरुष उमेदवार जे आहे, तर 80,059. मग ह्याच्यामध्ये 100 प्लस बघितले आपण 28,333. मग का जर 22,000 ह्या ठिकाणी वेकेन्सी येणार असेल, बरोबर, कारण आतापर्यंत आपल्याला 21 ते 22,000च्या वेकेन्सी पवित्र पोर्टलवर नोंदणी झालेल्या पाहायला मिळतात. मग ह्याच्यामध्ये 100 प्लस गुणधारकांपैकी मोठ्या प्रमाणात उमेदवारांना ह्या ठिकाणी बघा संधी इथं अवेलेबल होणार आहे. मग ही जी संधी असेल, तर ही नेमकी की कोणत्या मार्कवाल्या उमेदवारांना बघा सर्वात जास्त आपल्याला सेफ मानता येईल, ते देखील आपण पुढे बघणार आहोत. कारण ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी काही स्पर्धा आहे, तर ती स्पर्धा कोणत्या पुरुषांची असणार आहे. ओबीसीची बघा सर्वात जास्त म्हणजे 9,341 आहे 2 नंबरवरती. एससीची पाहायला मिळते 4,176. त्यानंतर ओपनची 3,247, एससीबीसीची 3,291 आणि एसटीची या ठिकाणी आपण 5 नंबरवरती म्हणू शकतो 1,991 उमेदवार, 81 उमेदवारांची जी काही स्पर्धा आहे, तर ती स्पर्धा सध्या बघा आपल्याला ह्या ठिकाणी जवळपास पाहायला आपल्याला मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये जरी तुम्ही आकडेवारी बघितली, तर ही आकडेवारी तुम्हाला एकंदरीत संपूर्ण महिला उमेदवारांसहित सध्या बघा इथं दिसणार आहे. त्यानंतर इथं जर सर्वात जास्त जे काही संधी असणारे गट जर बघितले आपण, तर ज्यांना 141 प्लस आहे, तर त्यांना जवळपास ह्या ठिकाणी कुठं ना कुठं बघा सिलेक्शन त्यांचं फिक्स असणार आहे. 121 ते 140 गुणधारक जर असाल तुम्ही, तर तुमची निवड जी आहे अत्यंत मजबूत सध्या तुम्ही दावेदार असणार आहात. 110 ते 120 गुणधारकांचा जर इथं विचार केला, तर त्यांना महत्वाचं या ठिकाणी रिक्त पद आणि आरक्षणानुसार चांगली संधी मिळण्याची शक्यता ह्या ठिकाणी सध्या असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जो काही फायदा असणार आहे, तर तो फायदा म्हणजे सर्वाधिक फायदा असलेला गट 121 ते 140, 141 ते 160 हे जे काही गट असणार आहे, आणि ह्याच्या पुढचे जे उमेदवार आहे, तर हे सर्वाधिक फायद्याचे असणार आहे. कारण यांना कोणत्या तरी जिल्हा परिषद, मनपा, नपा जे काही विदाऊट इंटरव्ह्यूच्या वेकेन्सी येणार आहे, त्याच्यामध्ये कुठं ना कुठं बघा ह्यांचं सिलेक्शन होताना पाहायला मिळणार. मध्यम फायदा कोणाचा आहे, ज्यांना मार्क आहे ह्या ठिकाणी 110 ते 120 दरम्यान, त्यांना प्रेफरन्स या ठिकाणी बघा
व्यवस्थित द्यावं लागेल आणि कमी संधी एक प्रकारे या ठिकाणी 81 ते 100 दरम्यान जर असाल तुम्ही आणि तुमच्याकडे समांतर आरक्षण किंवा विशेष जे काही आरक्षण नसाल तर तुम्हाला या ठिकाणी संधी जी असेल तर ती कदाचित विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये सध्या बघा इथं मिळू शकते। विशेषतः जनरल असेल, ओपन असेल, एससी मध्ये सर्वाधिक स्पर्धा सध्या बघा आपल्याला ह्या रेंजमध्ये पाहायला इथं मिळणार आहे। आता जर का तुम्हाला 100 प्लस गुण असेल तर तुम्हाला प्रेफरन्स कशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता। जिल्हा परिषदचे जवळपास 40 प्रेफरन्स तुम्ही देऊ शकतात, खाजगी अनुदानित संस्थेचे जवळपास 10 देऊ शकतात, महानगरपालिकेचे 15, नगर परिषदचे 15, आदिवासी आश्रम शाळेचे 20, अशा पद्धतीने तुम्ही 100 प्रेफरन्स सध्या बघा इथं लॉक तुम्ही करू शकतात। आता जिल्हा परिषद म्हटलं तर काही ह्या ठिकाणी बघा आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदच्या सर्वात जास्त वेकेन्सी येत असतात, तर त्यानुसार तुम्ही इथं तुमच्या गटानुसार सध्या प्रेफरन्स या ठिकाणी जनरेट करून देऊ शकतात। ह्यांची आकडेवारी तुम्ही त्या ठिकाणी जाहिरात येणार तर त्या जाहिरातीनुसार सध्या बघा तुमच्या प्रवर्गामध्ये ओपनमध्ये किती वेकेन्सी आहे तर ती बघून तुम्हाला इथं जे काही प्रेफरन्स आहे तर ते सध्या द्यावे लागणार आहे। मग पुढे जाऊन आपल्याला जर समजा 22,000 वेकेन्सी आली तर ह्याच्यामध्ये नेमका सेफ स्कोअर काय असू शकतो, तर ह्या ठिकाणी संभाव्य जो काही शिक्षक भरती संदर्भात पुरुष उमेदवारांचा सेफ स्कोअर इथं आपण बघणार आहोत। तर इथे संभाव्य असणार आहे हा अंदाजित जे काही 22,000 पदांसंदर्भात जर इथं वेकेन्सी आली, कारण त्याच्यामध्ये महिला उमेदवार देखील कॉम्पिटिशन मध्ये असणार आहे। जर इथं ओपनचा जर बघितला आपण 126 ते 131, ओबीसीचा 124 ते 129, ईडब्ल्यूएसचा 121 ते 126, एसीबीसीचा 117 ते 122, एससीचा 116 ते 121, एनटीसीचा 112 ते 117, एनटीडी 110 ते 115, एसटीचा 108 ते 113, एनटीबीचा 108 ते 113, विजेचा 107 ते 112, एसबीसीचा 106 ते 111, ह्या रेंजमध्ये जर तुम्ही असाल तर ह्या ठिकाणी बघा तुमचा स्कोर पुरुष उमेदवारांमध्ये सेफ असणार आहे विदाऊट इंटरव्ह्यू संदर्भात। ह्याच्यापेक्षा तुमचा कमी स्कोर असेल तर तुम्ही विथ इंटरव्ह्यू मध्ये सध्या बघा कुठेतरी तुम्हाला संधी जी असेल तर ती तिथं मिळू शकते। हा एक सर्वसाधारण जो काही सेफ स्कोर होता। आता जर बघितलं आपण शिक्षक भरतीमध्ये सर्वात महत्वाचं 130 गुण ज्याला आहे तो जवळपास सर्व प्रवर्गात ह्या ठिकाणी बघा कुठं ना कुठं सिलेक्शन त्याचं इथं होऊ शकतं। 130 प्लस असलेले मार्क संपूर्ण प्रवर्गामधले उमेदवारांना कुठं ना कुठं संधी मिळेल। 125 ते 129 ह्याच्यामध्ये ओपन, ओबीसी, डब्ल्यूएस मध्ये चांगली संधी सध्या बघा ह्या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे। जवळपास 120 ते 124 गुणांदरम्यान जर तुम्ही असाल ह्याच्या पुढचे तर एससी, एसीबीसी, त्यानंतर ईडब्ल्यूएस, एनटीसी मध्ये सर्वाधिक सध्या बघा स्पर्धात्मक स्थिती पाहायला मिळणार आहे। 110 ते 119 दरम्यान एसटी असेल, विजे असेल, एनटीबी, एनटीडी, एसबीसी मध्ये सर्वाधिक ह्या ठिकाणी बघा संधी टिकून सध्या राहू शकते। तुमचं जर स्कोर 110 पासून ते 119 आणि ह्याच्यापेक्षा पुढे असेल तर तुम्ही ह्या प्रवर्गात जर असाल तर तुम्हाला बघा संधी जी आहे तर ती संधी तुम्हाला कुठं ना कुठं सध्या मिळू शकते। ज्या उमेदवारांचे 100 ते 109 मार्क आहे तर त्यांना अंतिम निवड होण्यासाठी रिक्त जागा, त्यानंतर विषय समांतर आरक्षण, महिला आरक्षण आणि 100 प्राधान्यक्रम व्यवस्थित देणे खूप गरजेचे असणार आहे, जेणेकरून तुम्हाला कुठं ना कुठं बघा या ठिकाणी निवड सध्या होऊ शकते। तर ही संपूर्ण माहिती जी काही अनालिसिस आहे तर ही फक्त आपण विदाऊट इंटरव्ह्यूची सध्या करणार आलो आहेत, कारण ह्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यूची जर बघितली तर ह्याच्यापेक्षा कमी मार्क जरी असेल तरी देखील तुम्हाला कुठं ना कुठं सध्या संधी इथं अवेलेबल होऊ शकते। तर सध्या हा एक महत्त्वाचा जो काही ह्या ठिकाणी पुरुष उमेदवारांसंदर्भात हा व्हिडिओ होता, कारण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बरीचशी आकडेवारी लक्षात आली असेल। ही जी काही आकडेवारी आहे तर ही पुरुष प्लस महिलांसंदर्भात असणार आहे ह्या स्लाइड मधली, हे एक लक्षात घ्या। आणि 22,000 जर वेकेन्सी आल्या तर आपल्याला माहिती आहे की ह्याच्यामध्ये ज्या महिला आहेत तर त्या महिला देखील सध्या बघा कॉम्पिटिशन मध्ये असणार आहे। म्हणजे एकंदरीत 28,000 जवळपास 333 जे उमेदवार आहेत तर त्या उमेदवार 100 प्लस मार्क घेणारे उमेदवार पाहायला इथं मिळत आहे। अजून आपण ह्याच्या पुढे जाऊन 10-10, 20-20 मार्काचा गॅप करून सध्या जे काही अनालिसिस आहे तर ते सध्या करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या गटामधले उमेदवार कॉम्पिटिशन मध्ये किती आहे तर ते लक्षात येणार आहे। कारण ह्याच्यामध्ये जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या बघा आपल्याला ऑल म्हणून इथं आपण कन्सिडर करत आहोत, कारण ह्याच्यामध्ये कोणत्या गटाला पात्र आहे तर ते सध्या बघा माहिती नसणार आहे। तरी देखील एक अंदाज यावा म्हणून हा अशा पद्धतीने एक अनालिसिस करण्यात आलाय। तर महत्त्वाचा बघा व्हिडिओ होता। व्हिडिओ जर आवडला असेल, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमचे जे कमेंट आहे तर ते कमेंट नक्की करा। व्हिडिओ बनवण्यामागे बरीचशी मेहनत लागत असते, अनालिसिस करायला वेळ लागत असतो, तर एक छोटासा चांगलं कमेंट देखील करू शकतात। बरेचसे वाईट कमेंट देखील येतात तर त्यांना आपण अप्रूव्ह करत नाहीत। वाईट कमेंट जर केली तुम्ही तर तुम्ही ऑटोमॅटिक सध्या बघा ब्लॉक होत असतात, म्हणून कमेंट जी आहे तर ती व्यवस्थित करत जा, जेणेकरून
दुसऱ्यांना देखील कमेंट दिसेल तुमची, आणि तुमची जी काही शिक्षक जे आहे तुम्ही, कारण शिक्षकासंदर्भात जे काही कमेंट असेल तर त्याला लागू होईल अशी कमेंट सध्या बघा करत चला. तर ही एक आपल्याकडनं जी काही माहिती आहे तर ती माहिती आपल्या उमेदवारांसाठी या ठिकाणी फ्रीमध्ये आपण अशा पद्धतीने माहिती सध्या देत असतो, कारण अशी माहिती तुम्हाला पेड बॅच घेऊन देखील तुम्हाला आकडेवारीनुसार सध्या इथं मिळणार नाही. हे एक लक्षात घ्या, कारण प्रत्येक उमेदवार जो आहे तर तो सध्या बघा या ठिकाणी निवड आपली कशी होणार त्याच्यासाठी पेड बॅच देखील सध्या घेत आहेत, कारण त्याच्यामध्ये तुमचे कॉम्पिटिशन फक्त जे काही पेड बॅच घेणारे, उदाहरणार्थ समजा तुम्ही 100 उमेदवारांनी पेड बॅच घेतली तर तुमचं कॉम्पिटिशन फक्त 100 मुलांसोबतच आहे का? तर अजिबात नाही, कारण तुमच्यासोबत 1,70,000 उमेदवारांचं कॉम्पिटिशन असणार आहे. मग पेड बॅचमध्ये तुम्हाला 1,70,000 उमेदवार थोडी त्या ठिकाणी बॅचमध्ये मिळणार आहे. तर हे एक लक्षात घ्या, कारण आपण या ठिकाणी जे काही अत्यंत गरजू उमेदवार आहे तर त्यांच्यासाठी ही माहिती घेऊन येत आहोत, जेणेकरून जे काही 100 प्रेफरन्स आहे तर ते 100 प्रेफरन्स देताना त्यांना कोणत्याही प्रकारची सध्या अडचण होणार नाही. आणि तुम्ही भावी शिक्षक आहात तर अशी आकडेवारी जरी बघितली तरी देखील तुम्हाला प्रेफरन्स देताना पुढे जे काही तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी असेल तर ती सध्या बघा तुम्ही वापरून प्रेफरन्स देऊ शकतात. जोपर्यंत प्रेफरन्स सध्या सुरू होत नाही तोपर्यंत आपण पूर्ण आकडेवारीची ह्या ठिकाणी चिरफाड करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक 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 गटामध्ये एक एक सध्या ज्या काही संख्या आहे, आकडेवारी आहे ती संपूर्ण पाठ होऊन जाणार. आणि पुढे जाऊन आपण जे काही 100 प्रेफरन्स आहे तर ते 100 प्रेफरन्स नेमके मार्कानुसार तुम्हाला कशा पद्धतीने द्यायचे ते देखील सध्या बघा आपण ॲनालिसिस करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येणार आहोत. संपूर्ण जाहिरात बघून देखील व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार, जेणेकरून तुम्हाला प्रेफरन्स देताना कोणालाही विचारायची गरज भासणार नाही, कारण कॉम्पिटिशन खूप मोठं असणार आहे. आपल्याला फक्त एक पोस्ट महत्त्वाची आहे आणि ती पोस्ट आपल्या मार्कानुसार चांगल्या ठिकाणी, आणि कुठंतरी बघा या ठिकाणी कमी मार्क असेल तर आपल्याला लागणं महत्त्वाचं आहे, हे देखील लक्षात घ्या. आणि तुम्हाला चांगले मार्क असेल तर त्या मार्कानुसार तुम्हाला सोयीच्या ठिकाणी स्वतःच्या जिल्ह्यात कशा पद्धतीने तुमचा नंबर लागू शकतो ह्या संदर्भात देखील आपण पुढे फ्रीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा, इतरांपर्यंत माहिती पोहोचवा, जेणेकरून काही उमेदवार बघा या ठिकाणी जी काही बॅच असेल तर ती बॅच सध्या घेऊ शकत नाही, त्यांना प्रेफरन्स कशी द्यायची त्या संदर्भात आयडिया नाही, तर त्याच्यासाठी आपण इथं फ्रीमध्ये तुम्हाला पुढे मार्गदर्शन करणार आहोत. तर व्हिडिओ आवडत असेल तर तुमचं वेलकम, लाईक शेअर करा. व्हिडिओ आवडत नसेल तरी देखील काही हरकत नाही. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.